नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डे. आज आपण दुधी भोपळ्याचे थेपले करणार आहोत. पण त्याच्यामध्ये मी एक अशी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे दुधी भोपळ्याच्या थेपल्यामध्ये की जी टाकली की थेपले अगदी मऊ राहते. आणि आपण कैरीच्या सालाची चटणी करणार आहोत. तर आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. चला. दुधी भोपळ्याचे थेपले करण्यासाठी आधी मी हा दुधी कापून घेतलेला आहे. माझा कॅमेरा आज लागत नाही आहे बरोबर, पण बघूया आपण. तर हा दुधी मी अगदी कापून घेतला आहे व्यवस्थित. आणि आता आपण काय करणार आहोत, या दुधीसाठी जी चटणी करणार आहोत ती चटणी मी तुम्हाला दाखवते आहे. ही कैरीची सालं मी घेतलेली आहे आणि कैरीच्या सालांसोबत घालायला या हिरव्या मिरच्या आणि हा लसूण. आधी कैरीची सालं आपण बारीक करून घेऊया. कैरीच्या सालामध्ये ही जी चटणी करायची आहे या चटणीमध्ये आपण लसूण टाकणार नाही आहोत. लसूण आपण वेगळा ठेवतो आहे. मी फक्त यामध्ये ही कैरीची सालं टाकून घेतलेली आहे. कैरीच्या सालांमध्ये मी आता या हिरव्या मिरच्या टाकते आहे. हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे जिरं टाकते. हे जिरं टाकलं आणि हे जिरं टाकल्यानंतर ही पूर्ण हिरवी कोथिंबीर आपण घालणार आहोत याच्यामध्ये. त्यानंतर मी घालते आहे हे साधं मीठ. ही भाजलेली जिऱ्याची पावडर आणि हे काळं मीठ घालणार आहे मी. आता कैरी घातली आहे तर ते आंबट आहेच हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यामध्ये 1 चमचा मी फक्त ही साखर घेते. आधी ही चटणी आपण वाटून आणूया, कारण ही चटणी खूप छान लागते नुसत्या कैरीच्या सालाची. काल मी लाडवा कैरीचा गुळांबा केला होता आणि त्या गुळांब्याची ही चटणी आहे. हे आता मी लाटून म्हणजे मिक्सरमधनं मी त्याला फिरवून आणते आणि मग तुम्हाला दाखवते. आता ही बघा, ही सालं आपण अशी वाटून घेतली आहे. आता ही चटणी औषधी करण्यासाठी यामध्ये ही मी कैरीचा कीस टाकला आहे आणि यामध्ये हे टाकते आहे मी पुदिना. ही झाली औषधी चटणी. ही चटणी नॉन जेन्ट्स पण खाऊ शकतात, कारण यामध्ये आपण लसूण टाकला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा या चटणीचा भाग असा आहे की ही चटणी तुम्ही अशी करून ठेवली ज्याच्यामध्ये फक्त कैरीची सालं, जिरं, हिरवी मिरची, पुदिना, काळं मीठ, साधं मीठ, साखर आणि कोथिंबीर हे जे प्रकार आहेत हे टाकल्यानंतर यामध्ये आता तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं पाणी टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता. आता मी पाणी टाकून याला वाटून ही चटणी तुम्हाला दाखवते. आपली कैरीच्या सालाची मस्त चटणी तयार झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण करणार आहोत दुधीसाठी चटणी. आपल्याला हा दुधी या मिक्सरमधनं दळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हे आलं टाकलं आहे, लसूण टाकलं आहे, ही पूर्ण कोथिंबीर मी यात टाकली आहे. त्यानंतर आता मी हे थोडंसं मीठ फक्त दळून आणायला टाकते आणि थोडंसं त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे. बस 2-3 हिरव्या मिरच्या मी टाकून घेते आणि मग ही दुधी दळायसाठी जी चटणी आहे ती आधी करून घेऊ, नाहीतर मग ती दळल्या जाणार नाही. ही दुधीची चटणी पाणी न टाकता मी वाटून घेतली आहे दुधीसाठी. आता आपण काय करणार आहोत, यामध्ये दुधी घालणार आहोत. पहिलं आपण असं थोडंसं वाटून घेऊ आणि याच्यात पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता हे वाटायचं आहे, त्यामुळे याला वेळ लागेल थोडासा. तर आता हा पाणी न घालता दुधी आणि हे हिरवं सगळं मिश्रण मी इथे वाटून आणते आणि मग दाखवते. आता मी जो सिक्रेट पदार्थ तुम्हाला सांगितला होता ते आहे हे दही. हे दही मी आता दुधीमध्ये टाकणार आहे त्या मिक्सरच्या जारमध्ये.
आणि दह्याने हा दुधी मी पातळ वाटून घेणार आहे. तर आता मी दळून आणते, दाखवते. हे दुधीचं हिरवंगार मिश्रण मी वाटून आणलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, मी हे सगळे जे आयटम्स इथे घेतलेले आहेत, तर याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ आपल्याला टाकायचं. म्हणून आधी मी या भांड्यामध्ये हे दुधीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे. यात जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला घालायचं आहे. 2 ते 3 वाट्या पीठ जास्त बसेल. हे पीठ उरलं तर याच्यात ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं घट्ट झाकणाच्या डब्यात. ते एवढ्यासाठी सांगते की त्याच्यानंतर काय होतं की आता आपण यात दही टाकलेलं आहे आणि हिरवा पाला टाकला आहे, त्यामुळे हे B12 भरपूर असा पराठा आपला तयार झालेला आहे. आता यामध्ये काय काय टाकायचं आहे तेवढं मी फक्त तुम्हाला सांगते. मी यात टाकणार आहे हळद, यात टाकणार आहे हिंग. आता आपण कणकीच्या आणि याच्या हिशोबाने, कारण याच्यात 2 वाट्या कणिक जाईल, म्हणजे त्या 2 वाट्यांच्या हिशोबाने मी दुधीमध्ये दळताना मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे आता हे मीठ टाकलं आहे मी. आणि हा ओवा. आता हे सगळं मला भिजवून घ्यायचं आहे. हा मी गोळा भिजवून घेते. आणि हे भिजवताना याच्यामध्ये मी हे बेसन टाकणार आहे. बेसन मी थोडंसं घेणार आहे, त्यामुळे पराठा कुटकुटीत होईल आणि हा पराठा चांगला नरम व्हावा. मग जसं आपण दही टाकलं आहे तसं 2 वाट्या माझं पीठ बसतं आहे, म्हणून मी हे 2 वाट्या तूप टाकून घेतलं आहे. तर आता मी कणकीचा गोळा तयार करून घेते पिठाचा आणि मग तुम्हाला दाखवते. हे छान हाताने आधी मिसळून घेते आणि मग त्यात पीठ टाकते. बघा, हे हाताने असं छान मी मिसळून घेतलं आहे. आता यात मी कणिक टाकते आणि कणिक टाकून मग हा गोळा मळून घेते. आणि मग हा गोळा मळून झाला की दाखवते तुम्हाला. आता तुम्ही बघा, हा मी कणकीचा गोळा मळून घेतलेला आहे. आणि हा आता मी थेपला याच्यावर टाकला आहे. सुंदर आपला थेपला तयार झाला, छान फुगतो आहे. या थेपल्यामध्ये तूप आहे, दही आहे. आता मी याच्याबरोबर हिरवं का टाकायचं एवढंच फक्त तुम्हाला रिझन देणार आहे. हा B12 भरपूर असलेला पराठा झाला आणि आपण याच्यात दही टाकलं, त्यामुळे हे फर्मेंट होणार, थोडंसं आंबूस लागणार, त्यामुळे आपल्याला B12ची कधीच कमी होत नाही. म्हणून आता दुधी, काकडी असे हे जे काही पदार्थ आहेत त्याचे तुम्ही असे थेपले बनवू शकता. यामध्ये आपण ओवा टाकला आहे, तर तुम्ही कधी ओवा टाका, कधी त्याच्यामध्ये जवसाचं बी टाका, कधी तीळ टाका. तर आज मी ओवा याच्यासाठी टाकला की आपण हिरव्या मिरचीचा वापर इथे केलेला आहे. आणि हे आता मी शेकून घेते आणि मी ही तुम्हाला कैरीची चटणी दाखवली आहे. तर आता हे झालं, म्हणजे हे थेपले शिकून झाले की कैरीची चटणी आणि थेपले आपण आपल्या प्लेटमध्ये सजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला हा थेपला मस्त तयार झाला. अगदी सॉफ्ट आणि क्रिस्पी असा हा थेपला तयार झाला. मी आता गॅस बंद करते आहे. हा थेपला मी याच्यामध्ये काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. आणि आता हे मी तुम्हाला दाखवते. कैरीच्या सालाची चटणी आणि थेपला दुधीचा. मी तुम्हाला हेही सांगितलं की हा B12 भरपूर पराठा आहे आणि अतिशय चविष्ट लागतो. एवढी कणिक भिजवून ठेवली, जसं तुम्ही दुधीचं केलं तसं काकडीचं करा, तसं तुम्ही टोमॅटोचं करा, खूप छान हा थेपला लागतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. कॅमेराचा एका बाजूचा स्टँड तुटल्यामुळे मला हाताने धरून हे करावी लागते आहे रेसिपी. पण तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. फारच चविष्ट रेसिपी होते. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं घोसाळ्याचं पण करता येतं. म्हणजे ही जी लांब फळं आहेत त्या लांब फळांचा असा हा आपण मस्तपैकी म्हणजे थेपला करून खाऊ शकतो. कैरीच्या सालाची चटणी आयुर्वेदिक आहे, त्यामध्ये मी लसूण घातलेला नाही. ही चटणी जैन करू शकतात. ही चटणी 8 दिवस टिकते. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिवा. तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स पास करा. एवढंच काय, पण जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट जरूर करा. धन्यवाद. मनापासून तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली.